बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। मंत्रालयात प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याची शक्यता आहे। मंत्रालयात येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। ज्यांनी कार्ड परत केले नाहीत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। जुने कार्ड दिल्यानंतरच पुन्हा मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे, अन्यथा प्रवेश मिळणार नसल्याच्या अभ्यागतांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर कोणत्या विभागात त्याचा डेटा असल्याने त्यांच्या सोबत देखील संपर्क सुरू आहे। गहाळ कार्ड पैकी पुन्हा 300च्या जवळपास कार्ड अभ्यागतांना केले गेल्याची सूत्रांची माहिती आहे। आता यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून मंत्रालयाच्या मुख्यद्वारावर एका रिकव्हरी बॉक्समध्ये हे कार्ड टाकणं सक्तीचं असेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, मंत्रालयात प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याची शक्यता आहे, काय अधिक तपशील? बरोबर अंकिता, मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आपण बघितलं तर ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती डीजी कार्डची, आणि त्यामध्ये आता डीजी कार्ड हे 10,000 कार्ड गहाळ झालेले आहेत। आता आपण मंत्रालयाच्या गेटवरती ज्या ठिकाणी हे डीजी कार्ड घेतले जातात आणि आपण बघू शकतो या ठिकाणी हे 10 काउंटर लावले आहेत। त्या ठिकाणी हे डीजी आपण बघू शकता हे डीजी कार्ड घेतले जातात। हे कशा पद्धतीने घेतात त्याची माहिती पण या टीव्ही स्क्रीनवरती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण डेटा जो नागरिक मंत्रालयामध्ये प्रवेश करणार आहे तो संपूर्ण डेटा कुठे जाणार आहे, कोणत्या विभागाला भेट देणार आहे, संपूर्ण ह्याच्यामध्ये माहिती असणार आहे। पण आपण बघितलं या ठिकाणी पहिल्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पास काढण्यासाठी गर्दी व्हायची, त्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली होती। त्यामुळे कुठे गर्दी होऊ नये आणि सुरक्षा रक्षा या ठिकाणी बरोबर राहावी यासाठी हा डीजी कार्डचा या ठिकाणी उपयोग केला गेला होता। पण आतापर्यंत या ठिकाणी 10,000 कार्ड हे गहाळ झालेले आहेत। मंत्रालयात येणाऱ्यांची कार्ड परत न केल्याची या ठिकाणी माहिती आहे। ज्यांनी कार्ड परत केले नाही त्यांना संपर्क करण्याचा संबंधित कंत्राटदाराचा कंपनीचा प्रयत्न असेल। तसेच जुने कार्ड दिल्यानंतर पुन्हा आता मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे, अन्यथा प्रवेश मिळणार नसल्याचा अभ्यागतांतून सूचना या ठिकाणी दिल्या जातात। आणि आपण बघतो अभ्यागत कोणत्या विभागात आलेला त्याचा डेटा असल्याने त्याच्यासोबत देखील संपर्क या ठिकाणी सुरू असल्याचं देखील समजलं जातं। आणि गहाळ कार्डपैकी पुन्हा आपण बघतो 300च्या जवळपास कार्ड आता अभ्यागतांनी परत केल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। आणि यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून मंत्रालयाच्या मुख्य गेटवरती आपण बघू शकतो या ठिकाणी कार्ड म्हणजे पुन्हा ठेवण्याची या ठिकाणी प्रक्रिया बॉक्स ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण जेव्हा मंत्रालयातून बाहेर याल तेव्हा हा बॉक्समध्ये या जो डीजी कार्ड आहे तो या ठिकाणी ठेवायचा, कारण की मंत्रालय परिसरामध्ये मोठी गर्दी व्हायची, हा संपूर्ण परिसर नागरिकांनी भरून जायचा। त्यामुळे आपण बघितलं ही जो मंत्रालयाचा परिसर हा संपूर्ण या ठिकाणी भरून जात असलं त्यामुळे हा डीजी कार्डचा या ठिकाणी उपयोग केली नवीन प्रणाली सुरू केलेली होती। आणि त्यामध्ये आपण बघितलं 10,000 कार्ड हे गहाळ झाले। आणि हाच जो बॉक्स आहे त्यामध्ये जेव्हा आपण मंत्रालयामधून बाहेर येणार तेव्हा हा या बॉक्समध्ये तो कार्ड टाकायचा आहे। पण आपण बघितलं तर त्याचे आता 10,000 कार्ड जे मिसिंग झाले त्याची प्रक्रिया आता परत आणण्याची या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी जे कार्ड डीजी कार्ड ज्यांनी घेतलं आहे त्यांना संपर्क करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। आणि आपण बघितलं यामध्ये 300 जे धारकांनी पुन्हा कार्ड या ठिकाणी परत केलेला आहे। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने कार्ड घेतात, कारण की या ठिकाणी नागरिकांना आता मोठ्या वेळ लागत नाही यामध्ये उभं राहण्याची, रांगेमध्ये उभं राहण्याची। जसं मोबाईलमध्ये ॲप आहे तो दाखवल्याबरोबरच या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी डीजी कार्ड हा मिळणार आहे। आणि या ठिकाणी लवकर हा डीजी कार्ड आपण बघितलं दिला जातो, फक्त एंट्री या ठिकाणी केली ते कुठे जाणार आहे। आणि आपण बघितलं हा स्कॅनर जो आहे तो मोबाईलमध्ये असतो, हा स्कॅनर या ठिकाणी दाखवायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डीजी कार्ड मिळणार। पण आपण बघितलं 10,000 नागरिकांनी तो कार्ड परत केलेला नाही। आता आपण बघू शकता या ठिकाणी या नागरिकांना कार्ड मिळालेला आहे, त्यांनी हा कार्ड घेतलेला आहे, ते मंत्रालयामध्ये प्रवेश करू शकतात, कोणत्या विभागात जायचं आहे ते त्यांनी हे करू शकतात। आणि आपण अशा पद्धतीचा कार्ड आहे तो या ठिकाणी मिळतो, पण या ठिकाणी हा कार्ड आता लापाता झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या कार्ड संदर्भात पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।